महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील मंदिरासाठी महायुती शासनानं 1,866 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केलाय। भरघोस विकास निधीबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी आणि संबंधित नेत्यांचा सत्कार करण्यासाठी तुळजापूर येथे एका भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या विकास आराखड्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्यामुळे हा निधी उपलब्ध होऊ शकला। या सत्कार सोहळ्याचे आयोजन भाजप नेते विनोद पिंटू भैया गंगणे यांनी केले आहे। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, महंत आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। यामध्ये माजी आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार तानाजी सावंत, आमदार सुरेश धस, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार रवींद्रजी गायकवाड, माजी आमदार राजेंद्र राऊत तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। या विकास आराखड्यातील कामे आगामी 3 वर्षात पूर्ण केली जाणार आहेत, ज्यामुळे तुळजापूर शहर आणि मंदिर परिसराचा कायापालट होईल अशी अपेक्षा आहे। NTV न्यूज मराठी, तुळजापूर।